ठीक आहे. डिटर्मिनंट चॅप्टर आपण स्टार्ट केलं होतं, त्याच्यामध्ये दोन टाइपचे डिटर्मिनंट्स आपण बघितले. ठीक आहे. देयर आर टू टाइप्स ऑफ डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 2 and determinants of order 3. Then how to find out the determinants of value of determinants of order 2? Then how to find out, त्याच्यावरती आपण रिव्हर्स क्वेश्चन, ऑलरेडी determinant value is given, then find out the unknown elements k, x, p. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं determinants of order 3. Then how to find out their values, and already the value of determinant is given, then how to find out the values of unknown elements. ठीक आहे. इथपर्यंत आपण आतापर्यंत बघितलं होतं. ठीक आहे. आता आपल्याला नेक्स्ट पॉइंट बघायचं आहे, मायनस अँड कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स. जे काही डिटर्मिनंट्स मध्ये एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटची मायनस, ठीक आहे, आणि कोफॅक्टर्स आपल्याला बघायचे. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले आपल्याला एलिमेंट्स, डिटर्मिनंटचे एलिमेंट्स. ठीक आहे. सो डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 2. सो देयर आर 2 rows and 2 columns. So how many elements are present in the determinants of order 2? 4 elements. किती elements present आहेत? 4. ठीक आहे. Then determinants of order 3. There are 3 rows and 3 columns. So how many elements are present? 3 into 3. 9 elements असतात determinants of order 3 मध्ये. ठीक आहे. So minus and cofactors of elements. प्रत्येक एलिमेंट्स, जो काही एलिमेंट असतो डिटरमिनंट्स मधला प्रेझेंट, so each elements have minus and cofactors. ठीक आहे. त्या प्रत्येक एलिमेंटला एक स्वतःचा मायनस असतो आणि कोफॅक्टर्स असतो. ठीक आहे. सो डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 2 असेल, सो 4 एलिमेंट्स, सो 4 एलिमेंटला 4 मायनस आणि त्याला 4 कोफॅक्टर्स. ठीक आहे. हे मायनस आणि कोफॅक्टर्स. सो सगळ्यात पहिले आपण बघू एलिमेंट्स ऑफ डिटरमिनंट्स. सो एलिमेंट्स जे काही डिटरमिनंट्स आहेत, एलिमेंट्स, दॅट इज द एलिमेंट्स आर प्रेझेंट इन डिटरमिनंट्स, इज डिनोटेड बाय द स्मॉल लेटर a. ठीक आहे. So elements denoted आपण elements of determinants denoted by small letter a. ठीक आहे. ij त्या बेस मध्ये ij म्हणजे काय? ठीक आहे. सो where I means row, तो कुठल्या रो मध्ये प्रेझेंट आहे, and J means which row. इकडे लिहितोय मी which row, कुठल्या रो मध्ये प्रेझेंट आहे, which row, and J means which column, which row present and which column present. aij जे काही एलिमेंट्स आहेत त्याला डिनोट करताना स्मॉल लेटर aij. ठीक आहे. आय मीन्स तो रो, तो एलिमेंट कुठल्या रो मध्ये प्रेझेंट आहे. फॉर एक्झाम्पल तू जर फर्स्ट रो मध्ये असेल तर आय च्या जागेवर काय आहे, फर्स्ट रो, आणि तू जर सेकंड कॉलम मध्ये प्रेझेंट आहे, अजून कॉलम आणि रो, कुठला एलिमेंट तो कुठला रो आणि कॉलम मध्ये पण असतो, त्या रो मध्ये पण असतो आणि कॉलम मध्ये पण असतो. सो तू फर्स्ट रो मध्ये म्हणून आय च्या जागेवर फर्स्ट, सेकंड कॉलम मध्ये म्हणजे च्या जागेवर सेकंड कॉलम, त्याची पोझिशन लिहायची, विच रो विच कॉलम देयर आर प्रेझेंट. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले रो लिहायचा, त्यानंतर कॉलम लिहायचे. तो जर सेकंड रो, फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम मध्ये प्रेझेंट आहे तर त्याची एलिमेंटची पोझिशन्स काय डिनोट करणार आपण, a12, फर्स्ट रो सेकंड कॉलम. ठीक आहे. त्याला एलिमेंट डिनोटेड बाय द मायनस. हाऊ टू मायनस डिनोटेड बाय. ठीक आहे. मायनस कशी फाइंड आउट करायची नंतर बघू, पण मायनसचं डिनोटेशन आपण बघू. मायनस ऑफ एलिमेंट्स, minus of elements denoted by capital letter M I J. You know that I means which row, तो कुठल्या रो मध्ये प्रेझेंट आहे तो एलिमेंट, and J means which column. ठीक आहे. that is the minus of elements. ठीक है. minus of elements denoted by M I J. ठीक है. So the next is cofactors denoted by, cofactor कसे डिनोट करायचे, cofactors of elements denoted by capital letter aij. ठीक आहे. कॅपिटल लेटर aij. कुठलाही कोफॅक्टर असेल त्याची पोझिशन आय म्हणजे कोणत्या रो मध्ये आणि जे म्हणजे कुठल्या कॉलम मध्ये, म्हणजे रो अँड कॉलम या प्रकारे आपण.
ठीक आहे. सो कुठले एलिमेंट्स असेल तर एलिमेंट डिनोट करणार आपण स्मॉल लेटर ए आय जे, मायनस डिनोटेड बाय कॅपिटल लेटर एम आय जे अँड कोफॅक्टर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर ए आय जे. ठीक आहे. डिटरमिनंट्स मध्ये जेवढे एलिमेंट्स असतात, 4 एलिमेंट असतील डिटरमिनंट मध्ये, तुमच्या डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 2 मध्ये 4 एलिमेंट्स, 4 एलिमेंट्स. 4 एलिमेंट असतील तर 4 मायनस आणि त्याचे 4 काय असतात कोफॅक्टर्स. ठीक आहे. जर डिटरमिनंट्स मध्ये 3 rows 3 columns, डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3 असेल, सो देयर आर 9 एलिमेंट्स. सो 9 एलिमेंटचे किती येतील, 9 मायनस आणि 9 कोफॅक्टर्स. ईच एलिमेंट्स, जेवढे एलिमेंट असतील त्या प्रत्येक एलिमेंट्स मध्ये स्वतःचा काय असतो, मायनस अँड कोफॅक्टर्स. डिनोटेड सगळ्यांना कळालं. तर एक्झॅक्टली हाऊ टू फाइंड आउट द मायनस अँड कोफॅक्टर्स. ठीक आहे. आता मायनस अँड कोफॅक्टर्स कसे आपण फाइंड आउट करणार. ठीक आहे. सो कुठल्या एलिमेंटचा तुम्हाला जर मायनस फाइंड आउट करायचा असेल, ठीक आहे, सो कुठल्या पद्धतीने फाइंड आउट करा. सो एलिमेंट present in which row element present in which row and which column. So element present in which row and which column. Delete that row and column and remaining elements of determinant, which is called as minus of elements. ठीक है. एलिमेंट प्रेजेंट, ज्या एलिमेंटचा फाइंड आउट मायनस आपल्याला फाइंड आउट करायचा, एलिमेंट प्रेजेंट इन विच रो अँड कॉलम. ठीक आहे. विच रो अँड विच कॉलम. ठीक है. विच रो अँड विच कॉलम. डिलीट दैट रो अँड कॉलम अँड रिमेनिंग एलिमेंट्स ऑफ डिटरमिनंट्स इज कॉल्ड मायनस ऑफ दैट एलिमेंट्स. त्याला काय म्हणतात आपण, मायनस ऑफ दैट एलिमेंट्स. आता कोफॅक्टर कसे फाइंड आउट करणार. सो कोफॅक्टर्स कॅन बी फाइंड आउट फ्रॉम युजिंग मायनस. जे कोफॅक्टर्स तुम्ही फाइंड आउट करू शकता मायनस वापरून. ठीक आहे. सो मायनस जर फाइंड आउट करता आले तर तुम्ही कोफॅक्टर फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. सो कोफॅक्टर फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय आहे लक्ष द्या. याचा एक फॉर्म्युला आहे Pij इज इक्वल टू -1 रेज टू I प्लस j इनटू Mij. ठीक है. जर तुम्हाला को माइनस फाइंड आउट करता आले तर तुम्ही कोफॅक्टर इझिली फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. सो एलिमेंट्स फाइंड आउट करायचे असतील, मायनस ऑफ एलिमेंट्स डिवाइडेड बाय Mij. सो एलिमेंट प्रेजेंट इन which row and which column. So delete that row and column and remaining elements of determinant. ठीक है. remaining elements of determinant, which is called as minus of that elements. आणि मायनस जर फाइंड आउट करता आले तर तुम्ही इथून फाइंड आउट करू शकता कोफॅक्टर्स. ठीक आहे. सो हे मी एक्झॅक्टली तुम्हाला ओव्हरव्ह्यू सांगतो, म्हणजे एक्झॅक्टली मायनस कशाला कोफॅक्टर्स डिनोटेड लक्षात ठेवा, हाऊ टू डिनोट बाय मायनस अँड कोफॅक्टर्स. सो हाऊ वी एक्झॅक्टली फाइंड आउट मायनस अँड कोफॅक्टर्स. एक्झॅक्टली आपण मायनस आणि कोफॅक्टर कसे फाइंड आउट करणार. ठीक आहे. एक सिंपल एक्झाम्पल घेतो मी. क्वेश्चन काय असणार आहे. फॉर एक्झाम्पल, दोन प्रकारचे डिटरमिनंट आपण बघितले, डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 2 and डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3. सो डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 2 चे क्वेश्चन सॉल्व केले आपण. सॉल्व करू आपण. फाइंड आउट द मायनस. फाइंड द मायनस and cofactors of a determinant, element present in the determinant. So determinant दिला है 2 -3 4 5. ठीक है. that is determinants of order 2. ठीक है. ठीक है. determinants of order 2. so तुम्हाला 4 एलिमेंट्स आहेत. so it have 4 elements, so 4 minus and 4 cofactors. 4 मायनस मध्ये आलेले काय दिले, 4 कोफॅक्टर्स. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले तुम्हाला मायनस फाइंड आउट करायची. ठीक आहे. सो मायनस ऑफ एलिमेंट्स, ठीक आहे. आता याचा मायनस आहे म्हणजे या एलिमेंटचा मायनस काढायचा. 4 एलिमेंट आहे तर 4 एलिमेंटचा तुम्हाला काय करायचं, मायनस काढायचं. सगळ्यात पहिले 2 हा एलिमेंट आहे, या 2 चा मायनस काढायचा. मग हा 2 कुठे कुठे, फर्स्ट रो
फर्स्ट कॉलम. सो याची पोझिशन काय आहे A11 एलिमेंटची पोझिशन A11. ठीक आहे. मग 2 चा मायनस आपण कशा डिनोट करणार 2 कुठे प्रेझेंट आहे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. सो देयर मायनस डिनोटेड बाय M11 2 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणून 2 चा मायनस कशा डिनोट करावा लागेल M11 तो कुठल्या रो मध्ये आणि कुठल्या कॉलम मध्ये तो झाला मायनस. तुम्हाला समजण्यासाठी मी लिहितोय हा कशाचा मायनस आहे मायनस ऑफ 2 चा मायनस. ठीक आहे. आणि मायनस काढण्याची आपल्याला माहिती हे जरी तुम्हाला सांगितले की लिहिले मी कशी काढणार मायनस. एलिमेंट प्रेझेंट इन which row and which column delete that row and column and remaining elements of determinants. तुम्हाला 2 चा मायनस काढायचा आहे. सो 2 चा मायनस कसे डिनोट करणार आपण कळालं तो कुठल्या रो मध्ये प्रेझेंट आहे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. आणि मायनस कसे डिनोट करतो आपण कॅपिटल लेटर M त्याचा रो फर्स्ट आणि कॉलम फर्स्ट. सो त्याला काय डिनोट करणार M11. मग 2 चा मायनस काढायचा तर मायनस काढण्याची इथे लिहिले एक लाईन काय एलिमेंट प्रेझेंट इन which row first row in which column first column. So delete that row and that column and remaining elements of determinant. So 2 कुठे प्रेझेंट फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट करा काय उरलं 5. आता रिमेनिंग डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 2 मध्ये एकच एलिमेंट होतं. सो याला डिटरमिनंट्स मध्ये लिहायची गरज नाही. सो डायरेक्टली याचा एकच एलिमेंट होतं म्हणजे एकच व्हॅल्यू मिळते 5. ती प्रोसिजर लक्षात ठेवा कारण डिटरमिनंट्स ऑफ एलिमेंट जेव्हा आपण डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3 सॉल्व्ह करू तेव्हा रिमेनिंग एलिमेंट्स 4 होतात. मग ते डिटरमिनंट मध्ये लिहावं लागतं. इथे एक सिंगल एलिमेंट लिहू तर डिटरमिनंट मध्ये लिहायची गरज नाही रिमेनिंग पार्ट्स. यू कॅन डायरेक्टली राइट डाउन रिमेनिंग व्हॅल्यूज दॅट विल बी मायनस. देन 2 झाला त्यानंतर -3 पहिले फर्स्ट रो मध्ये घ्यायचे सेकंड रो मग थर्ड रो असेल -3 कुठल्या रो मध्ये फर्स्ट रो सेकंड कॉलम. त्याचा मायनस कशा डिनोट करणार आपण M फर्स्ट रो आणि कॉलम कोणता सेकंड. तुम्हाला समजण्यासाठी लिहितो मी हा कशाचा मायनस आहे मायनस ऑफ -3. तो मायनस करायची सगळ्यात सोपी प्रोसिजर तो कुठल्या रो मध्ये आणि कुठल्या कॉलम मध्ये चेक करायचा आणि तो रो आणि कॉलम काय करायचा डिलीट. जसं डिटरमिनंट सॉल्व्ह करतोय पण ते आपण एकच रो कन्सिडर करू. इथे प्रत्येक एलिमेंटला तसंच करायचं. ठीक आहे. डिलीट दॅट रो अँड दॅट कॉलम रिमेनिंग एलिमेंट्स ऑफ डिटरमिनंट दॅट विल बी युअर मायनस. सो -3 कुठे कुठे दिसते फर्स्ट रो सेकंड कॉलम. सो डिलीट फर्स्ट रो सेकंड कॉलम रिमेनिंग एलिमेंट्स 4. इकडे एकच एलिमेंट होते सिंगल म्हणून डिटरमिनंट द्यायची गरज नाही. ठीक आहे. फर्स्ट रो संपला देन सेकंड रो 4 चा मायनस कशा डिनोट करणार सगळ्यात पहिले चेक करायचं तो कोणत्या रो मध्ये सेकंड रो फर्स्ट कॉलम बरोबर आहे. सो डिलीट सॉरी सो M 4 कशा डिनोट करणार सेकंड रो फर्स्ट कॉलम. सो कोणत्या एलिमेंटचा मायनस आहे मायनस ऑफ 4. हे लिहिण्याची गरज नाही ब्रॅकेट मध्ये ते फक्त तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही डायरेक्टली लिहू शकता M11 M12 M21 पण लिहू शकता. ठीक आहे. फक्त तुम्हाला समजण्यासाठी 2 चा मायनस कशा डिनोट केला -3 चा कशा डिनोट केला 4 चा कशा डिनोट केला या पद्धतीने. ठीक आहे. सो 4 चा मग मायनस काढायचा आहे. सो डिलीट दॅट रो अँड दॅट कॉलम 4 सेकंड रो फर्स्ट कॉलम. सो रिमेनिंग एलिमेंट्स -3 दॅट विल बी युअर मायनस. तो झाला मायनस. ठीक आहे. त्यानंतर M22 सॉरी 5 चा मायनस कशा डिनोट करणार आपण सेकंड रो सेकंड कॉलम. सो कशा डिनोट करणार M22. ठीक आहे. सेकंड रो सेकंड कॉलम. सो दॅट इज मायनस ऑफ 5 चा मायनस होईल तो मग तो रो आणि तो कॉलम काय करावा लागेल सो डिलीट सेकंड रो सेकंड कॉलम. सो व्हॉट इज द रिमेनिंग एलिमेंट्स काय होते फक्त 2. आता इथे एलिमेंट्स म्हणू शकतो आपण म्हणजे एलिमेंट्सचा डिटरमिनंट सिंगल एलिमेंटचा डिटरमिनंट घेण्याची गरज आहे का नाही. ठीक आहे. आता ज्याला मायनस फाइंड आउट करता आले देन यू कॅन ऑल्सो फाइंड मायनस वरून काय मिळतात कोफॅक्टर्स का कारण इथे चेक करा कोफॅक्टर फाइंड आउट करायचा फॉर्म्युला काय aij is equal to -1 raised to I plus j into mij ला मल्टिप्लाय करायचं फक्त -1 raised to I plus j. ठीक आहे. सो कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स. ठीक है. So denoted by capital letter A11
A12 M12 A12 A21 A22 ठीक आहे. आता प्रत्येक वेळेस आपण फॉर्म्युला नाही लिहिला, ठीक आहे. इकडे लक्ष द्या, मी थोडंसं इकडे तुम्हाला एक्सप्लेन करतोय. यू कॅन नॉट राईट डाऊन फॉर्म्युला प्रत्येक वेळेस तुम्हाला को फॅक्टर फाइंड आउट करायची गरज आहे, ठीक आहे. चेक करा ना काय आय आणि जे. आय म्हणजे रो आणि जे म्हणजे कॉलम. हा -1 च्या पॉवर मध्ये, ठीक आहे. MIJ हे तर फिक्स राहणार आहे, तुम्ही काढलेलं असणार M11 M12, ठीक आहे. त्यातला एक मी काढून दाखवतोय A11. मग A11 चा फॉर्म्युला काय बनेल? A11 इज इक्वल टू -1 raised to 1 plus 1 I च्या जागेवर 1 j जागेवर 1 into M11 बरोबर. मग -1 raised to 1 plus 1 किती येणार? 2. 1 plus 1 किती येणार? 2. आणि into M11 ची व्हॅल्यू किती आहे? 5 into 5, ठीक आहे. आता -1 चा स्क्वेअर काय आहे? मायनस चा स्क्वेअर काय असतो? प्लस, म्हणजे +1 into 5 इज इक्वल टू 5, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट इकडे करू आपण A12, ठीक आहे. मग काय आहे फॉर्म्युला? -1 raised to 1 plus 2 into M1. सो -1 raised to 3 into M12 ची व्हॅल्यू किती आहे? 4. -1 चा क्यूब काय आहे? -1 into 4 is equal to -6. आता प्रत्येक वेळेस आपण हे फॉर्म्युला तिकडे सॉल्व करत असणार आहे का? नाही. यू कॅन डायरेक्टली फाइंड आउट द कोफॅक्टर्स. कसे फाइंड करायचे लक्ष ऑब्झर्व करा ना. A11 काढायचं आहे, त्यासाठी लागणार M11. A12 काढायचं आहे, त्यासाठी -5 पाहिजे M12. त्याचा -% माहिती तर तुम्ही त्यावर कोफॅक्टर फाइंड आउट करू शकता. फक्त इथे थोडंसं ऑब्झर्व करा. इथे काय -1 raised to 1 plus 1 आणि ते -1 raised to 1 plus 2. इथे रो आणि इथे कॉलम, रो आणि कॉलम. जर रो आणि कॉलमची ऍडिशन, लक्ष द्या, रो आणि कॉलमची ऍडिशन जर इवन नंबर येत असेल 2 4 6 8 10 इवन नंबर, तर इवन -1 चा ब्रॅकेट इज इवन नंबर, सो दॅट इज पॉझिटिव्ह. इथे असं ना -1 raised to इवन नंबर, ठीक आहे. मायनसच्या डोक्यावरती जर इवन नंबर असेल तर याची व्हॅल्यू काय येते? इवन नंबर इज इक्वल टू +1. कारण -1 raised to 2 असेल तर ते मायनसच्या काळात असते प्लस, जर इवन नंबर असेल, ठीक आहे. आणि -1 raised to ऑड नंबर असेल, दॅट इज 3 5 7, तर ते काय येते? -1. ऑड नंबरचा क्यूब -1 raised to मायनसचा क्यूब ऑड नंबर काय असतो? मायनस, आणि -1 raised to चा इवन नंबर काय असतो? प्लस, ठीक आहे. मग इकडे चेक करा ना, फक्त प्लस आणि ते मायनस हे कशावर डिपेंड आहे? -1 raised to पॉवर मध्ये इवन नंबर आहे का ऑड नंबर? चेक करा ना. ही एवढंच कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागते. -1 raised to ऑड नंबर आला तर हे +1 आला, म्हणजे 5 मध्ये काही फरक नाही, साइन जे असेल तेच ऑब्झर्व करा. आणि इकडे -1 raised to 1 plus 2 that is even, sorry odd, so इकडे मायनस आला, म्हणजे इकडे जे साइन असेल ते चेंज होईल. इथे प्लस आहे तिथे काय झालं? मायनस. म्हणजे तुम्ही जर ऑब्झर्व केलं याच्यावर तर -1 च्या पॉवर मध्ये काय इवन नंबर आहे का ऑड नंबर आहे त्याच्यानुसार इकडे याच्यावरती साइनचा फरक पडेल. आता मला सांगा A11 M11 किती आहे तुमचा? -5 असेल, को फॅक्टर पण किती आला? 5 च आला. का? कारण इकडे -1 च्या पॉवर मध्ये इवन नंबर आहे, त्याच्यामुळे मायनस जो आहे तो झाला को फॅक्टर. पहिले चेक करा M12 किती आहे तुमचा? 4. आता M12 4 आहे, तर तिकडे 1 plus 2 किती होते? 3 ऑड नंबर होते, तर तुमचा त्याचा को फॅक्टर किती आला? -4. सो याच्यावर आपल्याला ऑब्झर्व करायचं जिकडे रो आणि कॉलमची ऍडिशन, ठीक आहे. नोट, ठीक आहे. जिकडे रो आणि कॉलमची ऍडिशन, द ऍडिशन ऑफ रो अँड कॉलम, the addition of row and column is odd, the addition of row and column is odd,
then sign will be changed in minus and cofactor. Otherwise are same. That is most important lines. पुन्हा एकदा सांगतोय, the addition of row and columns म्हणजे -1 च्या डोक्यावरती रो आणि कॉलम ची ऍडिशन असते, बरोबर आहे. ती जर ऑड नंबर झाली, ऑड नंबर, तर ऑड चा -1 चा ऑड नंबर असेल पॉवर मध्ये, तर ते काय येणार आहे, मायनस येणार. आणि मायनस आल्यामुळे आधीच्या मायनसच्या साइन मध्ये काय पडणार आहे, को फॅक्टर मध्ये येताना फरक पडणार आहे. म्हणजे मायनस असलं तर प्लस होते, प्लस असलं तर मायनस होते. The column is odd, then sign will be changed in minus and cofactors. Minus आणि cofactors मध्ये sign चा फरक पडतोय. Otherwise are same. बाकीच्या सगळ्या कंडिशन मध्ये minus and cofactors are same, but addition of row and column is odd, then sign will be changed. ठीक आहे, त्याला असे लिहू शकता तुम्ही, the addition of row and column is odd, then sign will be changed. Otherwise minus and cofactors are same. You know, the minus and cofactors are same, but addition of row and column is odd, then sign will be changed. ठीक आहे. मग आता इकडे लक्ष द्या, इकडे फक्त आपण ऑब्झर्व करायचं ना, हे सगळं इकडून क्लिअर आहे तुम्हाला, ही लाईन क्लिअर आहे. ठीक आहे. आता इकडे तुम्हाला ऑब्झर्व करायचं की जिकडे रो आणि कॉलमची ऍडिशन ऑड होते, रो पहिला काय असतो, सेकंड काय असतो, कॉलम. 1 + 1 2 इवन ऑर ऑड, इवन. 1 + 2 इवन ऑर ऑड, ऑड. म्हणजे इथे आपल्याला काहीतरी चेंजेस करावे लागेल, म्हणजे साइनचा चेंज करावा लागेल. ठीक आहे. ते 2 + 1 इवन का ऑड, ऑड. ठीक आहे, ते साइन विल चेंज. 2 + 2 4 इवन ऑर ऑड, इवन. म्हणजे इथे साइन बदलायची गरज आहे का, नाही. आता इकडे लक्ष द्या, फक्त मी जिकडे अंडरलाइन केलंय तिकडेच रो आणि कॉलमची काय होते, ऍडिशन ऑड होते. जर रो आणि कॉलमची ऍडिशन ऑड होत असेल तर मायनस आणि कोफॅक्टर मध्ये कशाचा फरक पडतो, फक्त साइनचा. अदरवाइज मायनस आणि कोफॅक्टर बाकीच्या कंडिशन मध्ये काय असतात, सेम. m11 किती आहे, 5, तर a11 पण किती येणार, 5. m12 किती आहे, 4, तर त्याचा कोफॅक्टर a12 किती आहे, +4 आहे. इथं ऑड होते ऍडिशन रो आणि कॉलमची, म्हणून साइन प्लसचं काय द्यावं लागेल, -4. ठीक आहे. देन m21 किती आहे, -3, तर कोफॅक्टर a21 काय येणार, साइन चेंज, कारण रो अँड कॉलम ऍडिशन इज ऑड. -3 चं इथे आपल्याला साइन चेंज करून द्यावं लागेल, +3. प्लस असेल तर मायनस द्यायचं, मायनस असेल तर प्लस. पण कुठे, जिथे रो आणि कॉलमची ऍडिशन काय होते, ऑड. ठीक आहे. देन a22 2, तर इवन इकडे तर फरक पडणार नाही. जो m12 असेल तो a22 ची व्हॅल्यू आहे. ठीक आहे, कळलं. ज्याला मायनस तर आपण कॅल्क्युलेशन काढणार, कुठल्या एलिमेंटचा मायनस काढायचा आहे, डिलीट दॅट रो अँड दॅट कॉलम्स अँड रिमेनिंग एलिमेंट्स ऑफ डिटरमिनंट्स. ठीक आहे. देन कोफॅक्टर्स, मायनस अँड कोफॅक्टर्स आर सेम, बट ऍडिशन ऑफ रो अँड कॉलम इज ऑड, देन साइन विल बी चेंज. जिकडे रो आणि कॉलमची ऍडिशन ऑड होते तिथे मायनस आणि कोफॅक्टरच्या व्हॅल्यू मध्ये साइन फक्त चेंज करायचं. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. बाकीच्या जिथे ऍडिशन इवन होते तिकडे साइन चेंज करायची गरज आहे का, नाही. ठीक आहे. क्लियर आहे सगळ्यांना, हाऊ टू फाइंड आउट द मायनस अँड कोफॅक्टर्स. ठीक आहे. सो पॉज द व्हिडिओ, नोट इट डाउन. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल आपण बघू. फक्त आपण मायनस अँड कोफॅक्टर्स फाइंड आउट करतोय, डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 2. सो डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 2 rows and 2 columns. So how many elements are present, 4. So 4 elements आहेत. तर आपल्याला माहिती आहे जेवढे एलिमेंट्स असतील तेवढेच काय असतात, मायनस, आणि तेवढेच काय असतात, कोफॅक्टर्स. ठीक आहे. सो 4 एलिमेंट्स आहेत, तर 4 येतील मायनस आणि 4 येतील कोफॅक्टर्स. ठीक आहे. सो मायनस कॅन बी बाय कॅपिटल लेटर m आणि त्या बेस मध्ये पोझिशन, तो कुठल्या रो मध्ये आणि कुठल्या कॉलम मध्ये, पहिले रो ची पोझिशन and then write down the columns. ठीक आहे. सो 4 एलिमेंट्स आहेत. सो याचे मायनस आणि कोफॅक्टर फाइंड आउट करायचे. सो मायनस ऑफ एलिमेंट्स. ठीक आहे, मायनस ऑफ एलिमेंट्स. -4 चा मायनस इथून फर्स्ट रो पासून स्टार्ट करणार. सो -4 कुठे दिसतोय, फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम. सो -4 चा मायनस कसा इंटरप्रेट करणार आपण, फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम, m11. सो तुम्हाला समजण्यासाठी लिहितो मी, हा कशाचा मायनस आहे,
-4 चा, तर कसे नोट करणार m11. ठीक आहे. देन हाऊ टू फाइंड आउट द m11, -4 चा मायनस काढायचा आहे. सो -4 पुढे पुढे दिसतोय, फर्स्ट रो सेकंड फर्स्ट कॉलम. सो डिलीट फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, रिमेनिंग एलिमेंट्स 3. दॅट विल बी द मायनस ऑफ -4. तो झाला -4 चा एलिमेंट्स, -4 चा मायनस. ठीक आहे. देन 6 चा मायनस कसे नोट करणार? 6 कुठे? फर्स्ट रो पहिली पाहायचं, नंतर कोणता कॉलम आहे? सेकंड कॉलम m12. सो मायनस ऑफ 6. सो 6 कुठे कुठे? फर्स्ट रो सेकंड कॉलम, डिलीट, रिमेनिंग -2. हा झाला मायनस. Then next row, -2 ची पोझिशन, second row, first column denoted by m21. So minus of -2. So delete second row, first column, -2 चा row आणि column delete, remaining elements 6. इकडे elements एकच element होते, remaining elements of determinants. Then 3 चा मायनस कसे नोट करणार? m22. ठीक आहे. सो हा कशाला मायनस आहे? मायनस ऑफ 3. मग 3 चा मायनस काढायचा, तर 3 कुठे कुठे? सेकंड रो सेकंड कॉलम, डिलीट, रिमेनिंग एलिमेंट्स -4. ठीक आहे. या पद्धतीने आपण फाइंड आउट करणार मायनस. ज्याला मायनस फाइंड आउट करता आले, देन यू कॅन आल्सो फाइंड आउट द टू फॅक्टर्स. 4 एलिमेंट्स आहेत, 4 मायनस आणि 4 काय आहेत? को फॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स. ठीक आहे. So cofactors of element denoted by m11, the cofactor denoted by a11, then a12, then a21, then a22. m11 a11, m12 त्याचा cofactor a12, m21 a21 आणि m22 a22. आपल्याला माहिती आहे आता प्रत्येक वेळेस फॉर्म्युला aij -1 दिसतो, आपल्याला जेन mij करणार आहे का? नाही. मला एक्सप्लेन केलं मी काय, जिकडे मायनस अँड कोफॅक्टर्स आर सेम असतात, बट एक कंडिशन आहे, द ऍडिशन ऑफ रो अँड कॉलम इज ऑड, देन साइन विल बी चेंज. पहिला असतो रो, दुसरा असतो कॉलम. याची ऍडिशन जर ऑड झाली तर साइन मध्ये फरक पडणार. अदरवाइज मायनस अँड कोफॅक्टर्स कसे असतात? सारखे. 1 + 1 2, इवन ऑर ऑड? इवन. 1 + 2 3, इवन ऑर ऑड? ऑड. साइन बदलणार. 2 + 1 इवन और ऑड, साइन चेंज. 2 + 2 4, इवन. साइन बदलणार आहे का? नाही. जिकडे ऍडिशन रो आणि कॉलमची ऑड आहे तिथे साइन चेंज होते, आणि जिथे ऍडिशन रो आणि कॉलमची ऑड होते तिथे मी मार्क केलं. ठीक आहे. इकडे साइन बदलावा लागते. मग m11 3, तर त्याचा कोफॅक्टर पण काय आहे? एलिमेंटचा 3. m12 मायनस जर -2 आला तर त्याचा कोफॅक्टर काय आहे? इथे अंडरलाइन केले मी a12, ऑड होते म्हणून -2 चं काय घ्यावं लागेल? साइन चेंज करून प्लस. m21 -2 चा -6 आला तर त्याचा कोफॅक्टर +6 आहे, तरी ते साइन चेंज करावं लागते -6. आणि 822 -4 आला तर इकडे जो असेल इथे साइन बदलायची गरज नाही. फक्त जिकडे ऍडिशन रो आणि कॉलमची ऑड असते तिथेच फक्त साइन मध्ये फरक पडतो. ठीक आहे. सो या प्रकारे आपण फाइंड आउट करू शकतो मायनस ऑफ एलिमेंट्स अँड कोफॅक्टर्स. फक्त आपण क्वेश्चन सॉल्व केले डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 2. हाउ टू फाइंड आउट द मायनस अँड कोफॅक्टर्स ऑफ अ डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 2. ठीक आहे. सो रिमेनिंग जो काही आपला हाउ टू फाइंड आउट द मायनस अँड कोफॅक्टर्स ऑफ डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3 वी हैव टू डिस्कस ऑन नेक्स्ट वीडियो. ठीक है. तो पॉज द वीडियो टू नोट इट डाउन.